वन साइड बीजेपीचंच आहे, कारण की झालं पण पाहिजे। मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी कोरोना काळात फार चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे। आणि दुसरं म्हणजे लोक इकडे म्हणतात की मोदी मुस्लिम विरोधी भाषण करतात। पहिले तर मुस्लिम बांधवांना हे समजायला पाहिजे की मोदी मुस्लिम विरोधी भाषण नाही करत आहे, ते काँग्रेस विरोधी भाषण करतात। हे हायलाइट करून देतात। इकडे मुसलमान लोकांना आत्ममंथन करण्याची फार गरज आहे की मोदींनी जे सांगितलेलं आहे की काँग्रेस कशा प्रकारे मुसलमान लोकांचा वापर करतात ते, की त्यांना खोटे आश्वासन आहे की आम्ही पूर्ण आरक्षण देणार, गौमास सुरू करणार, हे खोटे मॅनिफेस्टोमध्ये टाकून ते लोकांना कसं भडकवतात। आणि मुसलमान समाजाला पण हे कळलं पाहिजे की भारतामुळे आम्ही आहे, आमच्यामुळे भारत नाही आहे, किंवा आमच्यामुळे ही सरकार आम्ही कुठली उभी करू शकतो किंवा कुठली सरकार आम्ही पाळवू शकतो, हे फक्त एका मुसलमान घटकामुळे होत नाही। तर आम्हाला या सर्व घटकांबरोबर मिसळून आणि भारताच्या प्रगतीसाठी आम्हाला मतदान करावं लागणार। आणि माझ्या मते तर तुमच्या माध्यमातून मी सर्व मुस्लिम बांधवांना हेच सांगू इच्छितो की तुम्ही फक्त आणि फक्त मुरलीधर मोहोळ यांनाच मतदान करा आणि मोदीजींना पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान बनवा।